लक्ष्मी निवास मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता सिद्धूला प्रकाश सापडलेला असतो. प्रकाश म्हणजे हा आहे ज्याने व्यंकीला या सगळ्या खोट्या केसमध्ये अडकवलेलं असतं आणि प्रकाशला इथे एका झाडीमध्ये तोंड बांधून ठेवलेलं असतं. तिथेच सिद्धूला त्याचा भाऊ अधिराज दिसतोय. अधिराज त्या प्रकाशला म्हणत असतो की तुला मी इथून सोडतो आहे, पण तुला सरळ इथून कोर्टात जायचं आहे. कोर्टामध्ये तू तेच बोलणार आहेस जे आम्ही तुला बोलायला सांगितलेलं आहे, तरच तुझी इथून सुटका होणार आहे. तिथून अधिराज निघून जातो. सिद्धू तिथे पोहोचणारच असतो तेवढ्यात अधिराजचे गुंड सिद्धूला म्हणतात की सिद्धू दादा, तुम्हाला इथे जायची अजिबात परवानगी नाही आहे. आणि मग सिद्धू त्या दोघांची चांगली धुलाई करतोय आणि प्रकाशकडून खरं सत्य ऐकून घेतोय. त्यानंतर आता सिद्धू प्रकाशला घेऊन कोर्टामध्ये पोहोचणार आहे आणि प्रकाशकडून सिद्धू आता सत्य वधवून घेणार आहे आणि खऱ्या गुन्हेगाराचं नाव आता प्रकाश सिद्धूला सांगेल का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. इकडे आता जयंतने आजीच्या रूमची तपासणी करण्यासाठी वास्तुशास्त्राचं खोटं कारण दिलेलं असतं, ज्यामध्ये संतोष, श्रीनिवास आणि लक्ष्मीसुद्धा बळी पडलेले असतात. जयंत म्हणतोय की आजीच्या रूमची फर्निचरची व्यवस्था अजिबात वास्तुशास्त्रानुसार नाही आहे, त्याच्यामुळे आजी लवकर बऱ्या होत नाहीत. तर आपण ती सगळी व्यवस्था करून घेऊया. आणि मग या सगळ्याला श्रीनिवास आणि लक्ष्मीने होकार दिलेला असतो. जयंतचं हे सगळं नाटक असतं आजीच्या बेडखाली पडलेलं मेमरी कार्ड शोधण्यासाठी. आणि जयंतला आता ते मिळालंसुद्धा असतं, परंतु लक्ष्मीने त्याला आता रंगेहात पकडलेलं असतं. लक्ष्मी जयंतला विचारते की जयंतराव, तुमच्या हातामध्ये काय आहे आणि तुम्ही इथे बेडखाली काय करत होतात? काय आता जयंत लक्ष्मीपासून वाचण्यासाठी पुन्हा कोणती खेळी करणार हे पाहणं खूप रंजक ठरेल.